25 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. कमी दाबाचं क्षेत्र झारखंडच्या आसपासच्या भागापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचा प्रभाव मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागाकडे आणि आपल्या विदर्भाच्या काही भागाकडे पाहायला मिळतोय. मान्सूनचा आस असलेला कमी हा उत्तर भारताकडेच आहे आणि राज्याकडे काही ठिकाणी कोरडे वारे, खास करून उत्तर कोकणचा भाग आहे किंवा मध्य महाराष्ट्र घाटाच्या आसपासच्या भागात कोरडे वाऱ्यांचे प्रभाव सध्या कायम आहेत. ढगाळ वातावरण थोडंफार प्रमाणात आहे घाटामध्ये किंवा इकडे मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी सुद्धा पाहायला मिळाल्या असतील. पण खूप जोरदार पावसाचे ढग सध्या तरी नाहीत. इकडे नागपूर आणि इकडे भंडाराचा काही भाग आहेत मध्यम पाऊस देणारे ढग आहेत. विदर्भात ढगाळ वातावरण आहे. जास्त काही इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत. मराठवाड्यात सुद्धा ढगाळ वातावरण आहे. मात्र जास्त काही पावसाचे ढग नाहीत. कोकणातही विशेष जास्त पाऊस देणारे ढग हे सध्या दिसत नाहीत. येत्या 24 तासातील अंदाज पाहायला येत्या 24 तासामध्ये जळगावचे उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, उत्तरेकडील भाग, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो भाग आहे उत्तरेकडील या ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पाहायला मिळेल. कोकणात हलक्या ते मध्यम सरीच राहतील आणि मध्य महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, अंतर्गत भाग आहे. अ, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना त्यापासून इकडे विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय होईल, की एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगमिती झाल्यानंतर थोडासा पाऊस होऊ शकतो. पण पावसाची तीव्रता आणि व्याप्ती ही खूप कमी राहील. म्हणजे एखाद्या ठिकाणी चालण्याची शक्यता राहील. नंदुरबार, धुळे, नाशिकचा बराचसा भाग आहे. जास्त काही शक्यता नाही. ढगाळ हवामान. एखादा हलकासा पावसाचा अपवाद वगळता जास्त शक्यता नाही. ही स्थिती पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हलकीशी सरींची शक्यता राहील. पण विशेष काही पावसाचा अंदाज नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.